नमस्कार मित्रांनो, मी मयुरी तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आता वटपौर्णिमा येते आणि त्यानिमित्ताने सर्व स्त्रिया वटवृक्षाची अगदी मनोभावे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून पूजा करतात. परंतु कदाचित एकही दिवस असा नसेल ज्या दिवशी नवरा बायकोचं भांडण होत नाही. आणि आज त्याच विषयावर आधारित मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझी स्वलिखित कविता, ज्याचं शीर्षक आहे नवरा बायको. अहो, मीच का करू सगळी कामं, जरा हातभार लावा की तुम्ही. अहो, मीच का करू सर्वी कामं, जरा हातभार लावा की तुम्ही. अगं प्रिये, सांगून तर बघ, मग करेल की मीही. लाडी गोडी नको सारखी, तेवढी भेंडी जरा कापून द्या. लाडी गोडी नको सारखी, तेवढी भेंडी जरा कापून द्या. भेंडीचा चिकटपणा हाताला लागतो बघ, दुसरं काम सांगून तर पहा. चटणीचा डब्बा रिकामा झालाय, नवीन चटणी त्यात भरा मग. चटणीचा डब्बा रिकामा झालाय, नवीन चटणी त्यात भरा मग. अगं, हे काम केलं असतं, पण नंतर हातांची होते आग. निदान मशीनमध्ये कपडे तरी लावणार का, की त्यातही काहीतरी कारण शोधणार. निदान मशीनमध्ये कपडे लावणार का, की त्यातही काही कारण शोधणार. प्रिये, शनिवार असल्यामुळे कदाचित लाईट जाईल, पण तुला माझा हा बहाणाच वाटणार. काय बाई माणूस आहे, एवढी कारणं बरं सुचतात हो तुम्हाला. काय बाई माणूस आहे, एवढी कारणं बरं सुचतात हो तुम्हाला. अगं, नवरा आहे मी, हीच काय बरीच कारणं अवगत असतात आम्हाला. म्हणजे आता सर्व कामं मलाच करावी लागणार आता. म्हणजे सर्व कामं मलाच करावी लागणार आता. अगं, घरी बायको असते म्हणून तर पुरुषांना भेटतात यशस्वी वाटा. तर मित्रांनो, तुम्हाला ही नवरा बायकोची छोटी मोठी लढाई कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.